नमस्कार श्रोते हो. आज मी आपल्याला एक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे झोका. लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन करत आहेत मंदार धर्माधिकारी. डॉक्टर सुरेंद्र हे सरकारी डॉक्टर असल्यामुळे भानपूर नावाच्या गावात त्यांची बदली झाली होती. त्यामुळे ते आणि त्यांची पत्नी सुधा हे दोघे सरकारी संस्थेने दिलेल्या एका बंगल्यात राहायला आले. बंगल्यासमोर डॉक्टर सुरेंद्र यांची रिक्षा थांबली. डॉक्टर व त्यांची पत्नी सुधा सामान घेऊन खाली उतरले. खाली उतरल्या सुधाची नजर बंगल्याच्या नावाकडे गेली. चाहूल असं बंगल्याचं नाव होतं. त्याकडे बघून सुधा म्हणाली, नाव जरा विचित्रच वाटतंय नाही. डॉक्टर सुरेंद्रनी एकदा तिच्याकडे आणि एकदा घराच्या नावाकडे बघितलं आणि रिक्षाला पैसे चुकते करून चला असं हाताने चालण्याची खूण करून म्हटलं. सुधानं घराचं फाटक उघडलं तसे त्या फाटकाने मोठ्याने करकर असा आवाज केला. थोडे दचकतच सुधा आणि सुरेंद्र बंगल्यात शिरले. आत शिरल्या बंगल्याच्या उजव्या बाजूला मोठा झोपाळा होता. तो बघून सुधाला आनंद झाला. तिने सुरेंद्रला म्हटले, किती छान झोपाळा आहे, खूप मोठा. कमाल आहे तुझी सुधा. अजूनही लहान मुलीसारखा आनंद होतो तुला झोका बघून. डॉक्टर सुरेंद्र हसत म्हणाले. तेवढ्यात बंगल्याची साफसफाई करणारा कर्मचारी खंडू तिथे आला आणि त्यानं बंगल्याचं दार उघडून त्यांना आतमध्ये येऊ दिलं. अर्ध सामान लावेपर्यंत दुपार झाली. खंडूची बायको गुंजा सुधाच्या मदतीसाठी आली. दुपारी सुधा सुरेंद्रचं जेवण आटोपल्यानंतर संध्याकाळपर्यंत संपूर्ण घर सुधाच्या मनाजोगतं झालं. साहेब, मॅडम्सनी जरा फिरून आणा की गावात, दिवसभर घरीच होतात तुम्ही दोघं, गुंजा सुरेंद्रला म्हणाली. मोठी शाणी आहेस तू, ते त्यांचं बघतील की, आपण मधी मधी बोलू नये. साहेब, सॉरी बरं का, माझी घरजणीन जरा लय तोंडाळे, खंडू म्हणाला. अरे खंडू, काही सॉरी म्हणू नकोस, बरोबर आहे तिचं. आता आम्ही दोघं बाहेर फिरायला जाणारच होतो, डॉक्टर सुरेंद्र म्हणाले. संध्याकाळी सुरेंद्र आणि सुधा दोघेही गावात फिरून आले. ग्रामदेवतांचं दर्शन आणि देवळात जाऊन ते घरी परत आले. उद्या सकाळपासून दवाखान्यात मला जॉईन व्हायचंय. दिवसभर घरी तुला एकटं राहावं लागेल सुधा. इथं आसपास फारशी घरं नसल्यामुळे तुला कदाचित बोर होईल, पण त्या खंडूच्या बायकोशी बोलून तू टाइमपास करू शकतेस. इकडली तिकडली माहिती पण मिळेल तुला थोडी. थोडा वेळ टीव्ही बघ, काही वाचन कर, हवं तर तुझ्या आवडत्या झोपाळ्यावर बसून गाणं ऐक. संध्याकाळपर्यंत मी येतोच घरी. काय? सुरेंद्र म्हणाला. हो हो, तुम्ही काही काळजी करू नका, मी होईन ॲडजस्ट, सुधा हसत म्हणाली. रात्री झोपण्याची वेळ झाल्यानं दोघेही झोपायला बेडरूममध्ये गेले. सुरेंद्र क्षणात घोरायला सुद्धा लागला, पण सुधाला मात्र नवीन जागी काही झोप येत नव्हती. ती तशीच जागी होती. या कोशीवरून त्या कोशीवर होता होता मध्यरात्र झाली. समोरच्या रस्त्यावरील चौकातल्या मोठ्या घड्याळात 12चे टोल पडले आणि सुधा दचकून उठून बसले. बापरे, एवढ्या जोरात टोल पडतात? इथल्या लोकांची झोपमोड तर होत नसेल, असा विचार तिच्या मनात आला आणि तिचं लक्ष सुरेंद्रकडे गेलं. त्याच्यावर पडलेला टोलचा काही परिणाम झाला नव्हता. तो पूर्वीप्रमाणेच घोरत होता. तेवढ्यात सुधाला करकरण्याचा आवाज येऊ लागला. बाहेरचं लोखंडी फाटक वाजतंय की काय असा विचार करून तिनं खिडकीतून बाहेर बघितलं. फाटक लावलेलं होतं. मग करकरण्याचा विचित्र आवाज कुठून येत होता? बेडरूमच्या खिडकीतून तिला फक्त बाहेरचं फाटक दिसत होतं. पूर्ण अंगण दिसत नव्हतं. मग ती बैठकीच्या खोलीत आली आणि तिथली खिडकी उघडून तिनं इकडे तिकडे बघितलं. इतक्यात तिला दिसलं, अंगणाच्या डाव्या बाजूला असलेला झोपाळा करकरत वाजत होता आणि मागे पुढे हलत होता. बाहेर हवा सुरू होती म्हणून हवेनं हलत असावा असं तिला वाटलं आणि ती खिडकी बंद करून पुन्हा बेडरूमकडे आली. पुन्हा तोच करकरण्याचा आवाज येत राहिला. हवेनं एकसारखा झोका कसा काय हलू शकतो आणि एवढा जड झोका थोड्याशा हवेने कसा काय हलू शकतो, तिला विचित्र वाटू लागलं. ती पुन्हा बैठकीच्या खोलीत आली आणि पुन्हा तिनं खिडकी उघडून झोक्याकडे बघितलं आणि तिला आश्चर्याचा धक्का बसला. झोका एका लयीत कर कर आवाज करत मागे पुढे हलत होता आणि जसं काही कोणी त्याच्यावर बसून झोकं घेत आहे.
पण झोक्यावर तर कोणीच दिसत नव्हतं. ते विचित्र दृश्य बघून सुधाला दरदरून घाम फुटला. झोक्यानं आता वेग घेतला होता. जोरजोरात झोका मागे पुढे हलत होता. कू कू दुरून कोल्ह्याचं रडणं ऐकू येत होतं. रात्रीच्या त्या नीरव शांततेत ते रडणं भीषण वाटत होतं. तेवढ्यात अचानक एक काळी मांजर सुधा ज्या खिडकीत उभी होती त्या खिडकीत येऊन बसली आणि चित्रविचित्र आवाज काढू लागली. ती मांजर एकटक सुधाकडेच बघत होती. सुधाला तिची किळस आली. तिने लगेच खिडकी लावून घेतली. सुधा बेडरूम मध्ये आली तरी सुरेंद्र झोपेतच होता. उद्या याला सकाळीच दवाखान्यात जायचंय, तेव्हा त्याला आता उठवण्यापेक्षा उद्या सकाळीच सगळं सांगावं असं तिला वाटलं. झोक्याचा आवाज येतच होता. सकाळी 3 वाजता झोक्याचा आवाज थांबला. सुधाला झोप लागून गेली होती. सकाळी सुरेंद्रला तिनं रात्रीची सगळी हकीकत सांगितली तर त्याचा विश्वास बसला नाही. सुधा, जास्त विचार करू नको. एखादं स्वप्न वगैरे पडलं असेल तुला. तुझ्या सोबतीला गुंजाला पाठवायला सांगतो मी खंडूला, म्हणजे तुला एकटं वाटणार नाही. मला आता एक दवाखान्यात निघालं पाहिजे. असं तू जर वागलीस तर दवाखान्यात मी नीट काम करू शकणार नाही. काही चांगलं गाणं ऐक, म्हणजे बरं वाटेल तुला. मी येतो संध्याकाळी. गुंजा येईलच एवढ्यात. सुरेंद्र असं बोलला आणि फाटकातून बाहेर पडला सुद्धा. सुधाला मान डोलावण्याखेरीज पर्याय नव्हता. सकाळचे दैनंदिन काम आटोपताना सुधाला काल रात्रीचे प्रसंग आठवत होते. मी जे काल बघितलं ते नक्की स्वप्न नव्हतं. माझ्या उघड्या डोळ्यांनी मी बघितलं. तो झोका कोणीतरी बसल्यासारखा हलत होता. आता ते कोणाला सांगू? गुंजा आली की तिला विचारता येईल. ती याच गावची दिसते. तिला नक्कीच काहीतरी माहिती असणार. असा सुद्धा विचार करत होती. तेवढ्यात तिला फाटकाचा आणि त्यांच्या पाठोपाठ कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. खंडू एक शिकारी कुत्र्यासारखा दिसणारा कुत्रा घेऊन आला होता. खंडू, एवढ्या मोठ्या कुत्र्याला का आणलं इथे? सुधानं विचारलं. साहेबांनी सांगितलं, एक शेफ्टीसाठी कुत्रं पाहिजे म्हणून. शेफ्टी? हो, अच्छा, सेफ्टी तुला म्हणायचंय. सुधानं विचार केला. कुठे बांधणार याला? माझ्याच्यानं काही त्याची देखभाल होणार नाही. तशी मला मांजरीची किळस आणि कुत्र्याची भीती वाटते. सुधा त्रासिकपणे म्हणाली. काही बी काळजी करू नका मॅडम, मी आणि गुंजा करू याची देखभाल. खंडू म्हणाला. मग ठीक आहे. गुंजा कधी येणार आहे इथे? थोड्या वेळात येईल. त्यानं कुत्र्याला फाटक उघडून आत आणलं आणि ते कुत्रं पुढे जायला तयार होईना. जागच्या जागेवर ते भुंकू लागलं. अरे चल, पुढे चल. खंडू त्याला अजून आत आणण्याचा प्रयत्न करू लागला, पण तो काही तसूभर हलेना. त्याचं जोरजोरात भुंकणं सुरू होतं. सुधाला आश्चर्य वाटू लागलं. खंडूलाही काही कळेना कुत्रं असं का करत येते. कुत्रा त्या झोपाळ्याकडे एकटक बघून भुंकू लागला. चित्रविचित्र आवाजात केकाटू लागला आणि अचानक त्याने ऊ असा जोरात गळ्याकडून रडणं सुरू केलं. त्याचा तो आवाज भारस भेसूर वाटू लागला. खंडूच्या हाताला झटका देऊन ते कुत्रं फाटकाबाहेर वेगात पळून गेलं. खंडू पण सुधाचा निरोप घेऊन त्याच्या मागे निघून गेला. सुधा चमत्कारिक नजरेने झोपाळ्याकडे बघत राहिली. काहीतरी भानगड नक्कीच आहे या झोक्यात. कालचा तो प्रसंग आणि आजचं झोक्याकडे बघून भेसूर रडणं सगळं साधं सरळ नाहीये. घर हे बरोबर नाहीये. किती वर्षापूर्वीचं आहे कोण जाणे. घराचं नाव चाहूल तेही विचित्रच आहे. किती छान वाटलं होतं मला काल हा झोका बघितल्यानंतर, आणि आज झोक्याकडे बघताना अंगावर काटा येतोय. सुधा विचार करत होती. तेवढ्यात पुन्हा फाटक वाजलं. आत गुंजा आली होती. काय झालं वहिनी साहेब? अशा कशा पायी उभ्या आहेत तुम्ही दारात? गुंजा म्हणाली. बरं झालं गुंजा तू आलीस ते. मी तुझीच वाट बघत होते. गुंजा आणि सुधा आत गेल्या. आत गेल्यावर सुधानं गुंजाला विचारलं. हा बंगला आधी कोणाचा होता ग? तुला काही माहिती आहे का? नाही वहिनी साहेब, म्यान माझा गर्दनी मागच्या वर्षापासून इथं आलो आहोत. तेव्हापासून हा बंगला सरकारी दवाखान्याच्याच मालकीचा आहे. कालच्या रात्रीचा अनुभव हिला सांगावा की नको या विचारात सुद्धा पडले. तुम्ही मागच्या वर्षी इथे आला म्हणताय, मग तेव्हा या बंगल्यात कोणी राहत होतं का? नाही बा, रिकामाच होता हो बंगला. आता तुम्ही आलं तर भरल्यावानी वाटतोय जरा. गुंजा, काल रात्री या अंगणातील झोपाळा आपोआप मागे पुढे हलू लागला. असं कोणी त्यावर बसलेलं आहे. असंच मला वाटतं, पण कोणी दिसलं नाही. असं सुद्धा गुंजाला सांगणारच होती की पुन्हा एकदा फाटक वाजलं.
कोण आलंय बघ बरं गुंजा. बघते हा, असं म्हणून गुंजा बाहेर आली. फाटकाजवळ खंडू उभा होता. त्याच्याजवळ जाऊन गुंजा म्हणाली, इकडे कशा पायी आला धनी, काय काम आहे आता? तिच्या कानाजवळ तोंड नेऊन खंडू तिच्या कानात काहीतरी पुटपुटला. ते ऐकून तिनं झोक्याकडे विस्फारलेल्या नजरेनं बघत तोंडाला हात लावला. या बया, खरं सांगताय की काय? 16 आणि खरं आहे, हे घे. असं म्हणून त्यानं एक पिशवी तिच्या हातात दिली. हे काय? हे मंतरलेलं पीठ आहे, असं म्हणून त्यानं परत एकदा तिच्या कानात काहीतरी सांगितलं आणि वापस जाताना तो म्हणाला, ध्यान ठेवून कर्जो बरं का ते मी सांगताय ते. गुंजा एकदा झोक्याकडे आणि एकदा पिशवीकडे बघून आत गेली. काय झालं ग? कोण होतं? कोणाशी इतका वेळ बोलत होतीस ती? सुधा बोलली त्याकडे गुंजाचं लक्ष नव्हतं. ती कुठल्याशा विचारात घडली होती. अगं गुंजा, एवढा कसला विचार करतेस? तुला विचारलं मी, गुंजा. असं जोरात म्हटल्यावर गुंजा भानावर आली. होय. हा, काय म्हणालात वहिनी साहेब? गुंजा अडखळत म्हणाली, अगं कोण आलं होतं बाहेर? ते माझे घरधनी आले होते. ते पिशवीत काय आणि? ते ते काही नाही. अगं गुंजा, काही चिंतेची बाब आहे का? कारण आतापर्यंत तू चांगली हसत खेळत बोलत होती आणि बाहेरून जाऊन आलीस तर आणि तंद्रीतच गेलीस तू. जे काय ते मोकळेपणाने सांग बरं. त्यानंतर मला एक महत्वाची गोष्ट तुला सांगायची. सुधा म्हणाली. आधी तुम्हीच सांगा ना वहिनी साहेब, गुंजा आजीजीने म्हणाली आणि खिडकीतून ती झोक्याकडे बघू लागली. बरं मी सांगते. अगं काल रात्री मला विचित्र अनुभव आला. तो अंगणातला झोका आपोआप कोणीतरी बसल्यासारखा मागे पुढे एका लयीत हलत होता. रात्री 12 ते 3 अखंड तो झोका करर करर आवाज करत हलत होता, सुधानं सांगितलं. तेवढ्यात धप्प असं काहीतरी पडल्याचा आवाज झाला आणि पाठोपाठ मांजरीच्या विवळण्याचा आवाज आला. तशी गुंजा ताडकन उठली आणि घाबरून म्हणाली, वहिनी साहेब, तो झोका बाधित आहे. आता माझ्या डोळ्यानं म्या बघितलं. ती मांजर कोणीतरी ढकलून दिल्यावानी त्या झोक्यावरून पडली. तुम्ही इथे राहू नका वहिनीसाहेब, माझं ऐका. असं म्हणून ती पाय पोटाशी घेऊन भिंतीला टेकून बसली आणि एकटक विचित्र नजरेनं त्या झोक्याकडे बघू लागली. सुधाला तिच्याकडे बघून भीती वाटायला लागली. थोड्या वेळानं थांबून सुधानं गुंजाला पाणी देऊन विचारलं, गुंजा, ही पिशवी कशाची आहे? काय त्यात? गुंजा गटगट पाणी पिऊन म्हणाली, तेच माझा घरधनी म्हणत होता की या झोक्यात काहीतरी गोम आहे म्हणून. ते कुत्रं म्हणून ओरडत निघून गेलं. त्यासाठीच त्यानं मला हे मंतरलेलं पीठ दिलंय. मंतरलेलं पीठ? काय होईल त्यानं? ते ते मला ठाव नाही, पण माझं घरधनी म्हणाला की झोक्याभोवती हे पीठ टाकून देजो म्हणून, आणि त्यावर काही उमटलं तर मला सांगतो म्हणून, गुंजा म्हणाली. मग टाकणार का तू? टाकणार होती मग, पण आता मला भेव वाटायला लागलंय वहिनी साहेब. खंडू इथं येणार आहे का पुन्हा? होय, ते सांच्याला येणार आहेत. अगं मग तो आला की त्यालाच टाकायला सांगितलं तर चालणार नाही का? तसंच करायला लागेल असं मला वाटतंय, गुंजा म्हणाले. मी सुरेंद्रांना सांगितलं पण त्यांचा विश्वास बसत नाही या गोष्टींवर. आता संध्याकाळी आल्यावर पुन्हा सगळं सांगून टाकते त्यांना. या पीठावर जर काही खोन्या उमटल्या आणि तर त्यांना बी विश्वास ठेवावाच लागेल की वहिनी साहेब. तशी संध्याकाळ होत आलेली आहे. सुरेंद्र येतील आता एवढ्यात, असं सुधानं म्हणण्याची आणि टेलिफोन खणखणण्याची एकच वेळ झाली. संध्याकाळच्या त्या शांततेत फोनचा तो आवाज दचकवणारा होता. सुधानं फोन उचलला. हॅलो. हॅलो सुधा, नीट ऐक. आज रात्री मला इथंच राहावं लागेल. इमर्जन्सी केस आहे, त्यामुळे मी उद्या सकाळीच येईन घरी. रात्री सोबतीला गुंजाला बोलवून घे. मी खंडूला सांगून ठेवतो, जास्त विचार न करता झोपून जा. उद्या सकाळी येतोच मी. ठीक आहे, सुरेंद्र म्हणाला. सुधाला काही क्षणभर सुचलंच नाही. अगं सुधा, ऐकतेस ना, मी तुझ्याशी बोलतोय. हो ठीक आहे ठीक आहे, सुधा म्हणाली. पलीकडून फोन ठेवल्याचा आवाज झाला. काय झालं वहिनी साहेब? कोणाचा होता फोन? अगं डॉक्टरांचा. ते आज रात्री येऊ शकणार नाहीत घरी. इमर्जन्सी आहे म्हणे हॉस्पिटलमध्ये. तू येशील का माझ्या सोबतीला आज रात्री? बाप रे, रात्रीला? तसं बेव वाटतं मला, पण तुमच्या संगतीला येतो. आज रात्री काही झोप लागायची नाही वहिनी साहेब. आज माझ्या घरधण्याला इथं आणलं तर चालणार नाही काय?
बाहेर इथं राहतील ते हॉलमध्ये झोपू आम्ही, कारण आपण दोघे राहिलो आणि काही झालं तर अ, आज बी अवस्थी आहे, गुंजा बेदरलेल्या आवाजात म्हणाली. ठीक आहे, बोलून घे त्यांना. आणि तसंही ते मंत्रलेलं पीठ टाकायचंच आहे ना झोक्याभोवती, सुधा म्हणाली. मग मी जातो आता आणि धन्याला घेऊन येतो. हे पीठ इथेच राहू द्या. गुंजा घाईघाईने बाहेर पडली. आज आवस म्हणजे अमावस्या, असं गुंजा म्हणाली. अमावस्येच्या रात्री दुष्टशक्तीचा प्रभाव वाढतो असं तिनं ऐकलं होतं. आज तर ती एकटी होती, सुरेंद्र हॉस्पिटलमध्ये, आणि गुंजा पण घरी गेली होती. म्हणजे एवढ्या मोठ्या घरात सुद्धा एकटीच होती. तेवढ्यात अंगणात झोक्याचा कर कर असा आवाज ऐकू येऊ लागला. सुधानं खिडकीतून बाहेर बघितलं. झोका मागे पुढे एका लईत संथपणे हलत होता. सुधाच्या हृदयाचा ठोका चुकला. ती बेदरलेल्या नजरेनं झोक्याकडे एकटक बघत राहिली. इकडे गुंजा खंडूला सांगण्यासाठी तिच्या घरी आली, तर खंडू घरी नव्हता. बराच वेळ त्याची वाट बघितल्यानंतर तो येताना दिसला. तिनं त्याला निरोप सांगितला आणि तिच्यासोबतच त्याला चलायला सांगितलं. बराच वेळ झाला तरी गुंजा आली नाही म्हणून सुद्धा काळजीत पडली. आज रात्रभर आपल्याला एकटंच राहावं लागतंय की काय, असं विचारानं तिला कापरं भरलं. इतक्यात तिला झोका अचानक थांबलेला दिसला आणि मागोमाग मोठमोठ्याने उसासे टाकण्याचा आवाज ऐकू यायला लागला. धापा टाकल्याचा आवाज वाढू लागला. तिचे हातपाय थरथर कापू लागले. घशाला कोरड पडली. अचानक तिच्या कानाशी कोणीतरी हळूच हसल्याचा भास झाला. तिनं झटकन मान वळवून इकडे तिकडे बघितलं, पण कोणीच नव्हतं. तिला एकदम चक्कर आले आणि ती धाडकन कोसळली. तिला तोंडावर पाण्याचे शिंतोडे पडल्यासारखे वाटले. तिने डोळे उघडले तेव्हा गुंजा तिच्या बाजूला बसलेली दिसली. ती खडबडून उठून बसली. "हो वहिनीसाहेब, काय झालं तुम्हाला? मी आलो तेव्हा तुम्ही बेशुद्ध पडला होतात. मला तर काही बी सुधरना, म्हणून म्या तुमच्या तोंडावर पाणी शिंपडलं, तुम्हाला सूज आली," गुंजा म्हणाली. "तू कधी आली गुंजा? एवढा वेळ कसा काय लागला तुला? त्या झोक्यावर कोणीतरी उसासं टाकत होतं. इथं राहणं खरंच खूप असह्य झालंय. मला विचित्र वाटतंय. आवाज बी आला तुम्हाला? बाप रे," गुंजा तोंडावर हात ठेवत म्हणाली. "खंडूला बोलवायला गेली होतीस ना तू? आला की नाही तो?" सुधा घाबरलेल्या आवाजात म्हणाली. "आले होते, पण तुम्हाला बघून परत हॉस्पिटलात गेले. येतच असतील बघा परत." तेवढ्यात खंडू एका डॉक्टरांना आणि नर्सला घेऊन आला. "कसं काय वाटतंय मॅडम? खंडूनं सांगितलं तुम्ही बेशुद्ध अवस्थेत आहेत म्हणून आलो." "सर येणार होते, पण एका इमर्जन्सी ऑपरेशनमध्ये ते गुंतले असल्याने येऊ शकले नाहीत," डॉक्टरने सांगितलं. डॉक्टरनी सुधाला तपासलं, काही जवळच आणलेले औषधं दिली. "मॅडम, मेंटल स्ट्रेसमुळे चक्कर आली होती तुम्हाला. आता काळजी करण्याचं काही कारण नाही. हे टॉनिक घ्या, बरं वाटेल तुम्हाला. ऑपरेशन जसं पूर्ण होईल तसे लगेच सर घरी येतील," असा त्यांनी निरोप दिलाय. "आता तुम्ही आराम करा, येतो आम्ही. काही गरज पडली तर खंडू सांग आम्हाला," असं म्हणून ते डॉक्टर आणि नर्स निघून गेले. "आता या डॉक्टरला कोण सांगल की इथं काय भानगड आहे ती," गुंजा डोक्याला हात मारून म्हणाली. "या झोक्याभोवती पीठ टाकून घेतो हा गुंजा. ते मंतरलेलं पीठ दे मला." "तुला हे पीठ कोणी दिलं खंडू?" सुधानं विचारलं. "वहिनीसाहेब, माझ्या मित्राच्या ओळखीचा एक मांत्रिक आहे. त्याला याचं ज्ञान आहे. त्यानंच दिलंय मला. मी त्यालाच घेऊन येणार होतो, पण म्हटलं साहेबाची परवानगी बगर कसं काय आणावं म्हणून राहू दिलं," खंडू म्हणाला. गुंजानं त्याला ते पीठ देत म्हणालं, बघा धनी, जरा सांभाळूनच." "होय, तू बस अंदर," असं म्हणून तो बाहेर पीठ टाकायला गेला. गुंजा आत सुधाजवळ जाऊन बसली आणि थोड्या वेळात "आयो मेलो मेलो," असा जोरात आवाज आला. तो आवाज एवढा मोठा होता की गुंजा आणि सुधाला धडकी भरली. खंडूचा मोठा आवाज ऐकून पळत गुंजा बाहेर आली आणि त्यामागून सुधाही आली. त्यांनी बघितलं तर खंडू 10 फुटावर उताना पडला होता. गुंजा धावतच त्याच्याजवळ गेली. त्यानं कमरेला हात लावला होता. त्याच्या हाताचे कोपरे खरचटले होते. "काय झालं धनी? असे कसे काय पडले तुम्ही?" गुंजा त्याला उठण्यासाठी आधार देत म्हणाले. पण खंडू काही बोलण्याच्या अवस्थेत नव्हता. सुधानं आतून पटकन त्याला पाणी आणून दिलं. त्यानं थोडे पाणी प्यायलं आणि वरांड्यात येऊन भिंतीला टेकून तो बसून राहिला. इतक्यात सुधा, गुंजा आणि खंडूचे लक्ष झोक्याभोवती पसरलेल्या पिठाकडे गेलं.
त्या पिठावर पावलं उमटत होती. जसजसे पिठावर पावलं उमटत होती तसतसे ते पीठ काळे ठिक्कर पडत होते. ते पावलं झोक्याभोवतीच उमटत होती. ते पावलं वेगळेच होते, गोलाकार, पण त्याला बोटं नव्हती. खूप विचित्र दिसत होते ते पावलं. अचानक पावलं उमटणं बंद झालं आणि झोका मागे पुढे हलणे सुरू झाले. झोका घेताना जसं आपण पायाने टेका घेतो त्याप्रमाणे त्या पिठावर पावलं उमटत होती. सुधा, गुंजा आणि खंडू त्याकडे डोळे विस्फारून बघत होते. झोका आता अतिशय वेगानं झुलत होता. इतक्या वेगात की तो आता निखळून पडेल की काय अशी भीती निर्माण झाली. गुंजा, सुधा आणि खंडू तिघेही वरांड्यातून धडपडत उठत आत बैठकीचं बाहेरचं दार लावून जीव मुठीत धरून बसले. झोका जोरजोरात फिरत होता. झोक्याचा कर कर आवाज कानठाळ्या बसेल इतका जोरात होता. पाठोपाठ मोठमोठ्याने श्वास घेण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तो श्वास घेण्याचा आवाज हळूहळू मोठा होत होता. अगदी कोणीतरी आपल्या कानाजवळ मोठमोठ्याने श्वास घेतय असं तिघांना वाटू लागलं. त्या तिघांना भीतीनं त्यांचं आता हृदय बंद पडतंय की काय असं झालं होतं. थोड्या वेळाने झोका शांत झाला. रात्र हळूहळू सरत होती. जराही खुट्ट आवाज झाला की तिघेही दचकत होते. अचानक घरातील वीज गेली. तसे तिघेही भीतीने गारठले. आतून मेणबत्ती आणण्याचा धीर त्यांना झाला नाही. जागेवरच सुधा गुंजा खंडूचा हात घट्ट धरून बसले. तेवढ्यात सुधाच्या खांद्यावर काहीतरी थंडगार पडल्यासारखं झालं. ती खांदा झटकत ताडकन उभी राहिली. तेवढ्यात वीज आली. तिनं बघितलं दूर एक हिरवा सरडा जिबल्या काढत पडला होता. ई, किती घाण आहे, सुधा म्हणाली. पण अंदर हो आलाच कसा काय? हा, ती खिडकी उघडीच आहे ना, इथूनच आला तो, असं म्हणून गुंजानं त्याची शेपटी पकडली आणि त्याला खिडकी बाहेर फेकून दिलं. आणि ती खिडकीचं दार लावून वळली तर तिचा बदर कोणीतरी धरल्यासारखं तिला वाटलं. धनी, असं ती जोरात ओरडली. खंडू धावत तिच्या जवळ आला. बघितलं तर खिडकीत तिचा पदर अटकला होता. त्यानं तो सोडवला. भीतीनं त्या तिघांच्याही मेंदूवर खूप ताण आला होता. तिघही उपाशीच होते, कारण त्यांना जेवणाचं भान नव्हतं. ते थकून सोफ्यावर बसले. तेवढ्यात फट 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 असा आवाज ऐकू येऊ लागला. कुठेतरी दार आपटत होतं. तिघेही घाबरले. बराच वेळ तो आवाज येत राहिला आणि मग दार बंद झालं. पुन्हा तो आवाज ऐकू येऊ लागला. खंडूनं कानोसा घेतला तेव्हा तो म्हणाला, मला वाटते मॅडम, जो आवाज आतल्या खोलीतून येऊन राहिला, खिडकी उघडी असेल कदाचित. मी बंद करून येऊ की तुम्ही करताय बंद? आपण तिघेही जाऊन बंद करून येऊ, असं सुधानं म्हटलं आणि ते तिघेही बेडरूम मध्ये गेले. तिथली खिडकी सताड उघडी होती. खंडूनं पुढे येऊन ती बंद केली आणि परत ते तिघेही बैठकीत येऊन सोफ्यावर बसले. मध्यरात्र उलटून गेली होती. झोक्याचा आवाज पुन्हा येणं सुरू झालं आणि ते तिघेही ग्लानी येऊन बेशुद्ध पडून गेले. सकाळी चाहूल बंगल्याचं फाटक वाजलं. सुरेंद्र दवाखान्यातून घरी आला होता. घर शांत होतं. त्यानं अंगणात येऊन सुधाला आवाज दिला, पण आतून काही आवाज आला नाही. तोही रात्रभर ऑपरेशनमध्ये बिझी असल्यानं थकून गेला होता. झोक्यावर सूर्याचे कोवळे किरण येत होते म्हणून तो झोक्याच्या दिशेने गेला आणि त्यानं जेमतेम बूट टेकवलं होतं की त्याच्या पेकाटात कोणीतरी जोरात लात मारल्यासारखं झालं आणि तो मोठ्याने ओरडत 10 फुटांवर जाऊन पडला. त्याची बॅग घेऊन दवाखान्यातून कंपाऊंडर आला होता. त्यानं सुरेंद्रला पडलेलं बघितलं आणि तो घाईघाईत आत आला. त्यानं सुरेंद्रला आधार देऊन उठवलं आणि आत नेलं. आत जाता सुरेंद्रला धक्का बसला, कारण आता सोफ्यावर सुधा, गुंजा आणि खंडू बेशुद्ध अवस्थेत पडले होते. अरे, यांना काय झालं? चल सदू, यांना दवाखान्यात न्यावं लागेल. 1-2 जणांना ॲम्ब्युलन्स घेऊन इथे बोलवून घे, सुरेंद्र म्हणाला. तिघांनाही दवाखान्यात भरती केलं आणि उपचार सुरू केले. तिघांनाही खूप अशक्तपणा आला होता. जोरात पडल्यामुळे खंडूच्या कमरेचं हाड दुखावलं गेलं होतं. सुरेंद्रच्या कमरेलाही जबर मोका मार लागला होता. त्यामुळे सगळ्यांवरच उपचार सुरू झाले. 2 दिवसांनी गुंजाला शुद्ध आले. खंडूला 24 तासातच शुद्ध आले. सुरेंद्रलाही थोडं बरं वाटू लागलं आणि अधूनमधून खंडूच्या आणि सुरेंद्रच्या कमरेतून कळा येत होत्या. सुधा अजूनही बेशुद्धच होती. 3ऱ्या दिवशी ती शुद्धीवर आली. शुद्धीवर येताच ती घाबरून सुरेंद्रला म्हणाली, सुरेंद्र, तुम्ही काही म्हणा, पण मी त्या घरात आता येणार नाही. त्यापेक्षा मी इथेच बरी. मला कळलंय ते सुद्धा. जेव्हा माझ्या पेकाटात लात बसली तेव्हाच मला कळलं की इथे राहण्यात काय अर्थ नाही. मी आधीच आपलं सामान दुसऱ्या एका घरात शिफ्ट केलंय आणि हे घर गुरुजींकडून आधीच बघून घेतलंय. या घरात काही प्रॉब्लेम नाहीये.
काही दिवसांनी सुधा डिस्चार्ज घेऊन नवीन घरात आली. दिवसभर ती संपूर्ण घरात फिरून निरीक्षण करत राहिली. रात्री 12 वाजता तिला झोक्याचा आवाज आला आणि ती खडबडून जागी झाली. तिला दरदरून घाम फुटला होता. सुरेंद्र पण लगेच उठला आणि तिला पाणी दिलं. सुरेंद्र, मला मला तिला पुढलं बोलवलंच नाही. सुरेंद्रने तिच्या खांद्यावर हात देऊन तिला धीर दिला. थोडा वेळ जाऊ द्यावे लागेल तुला सुद्धा. हळूहळू तू सेटल होशील. रिलॅक्स, मी आहे तुझ्याबरोबर. काही दिवस सुधाला असेच भास होत राहिले. मग हळूहळू ती सेटल झाली. गुंजा आणि खंडूने गावातल्या एकूण एकाला त्या चाहुल बंगल्याकडे फिरकू नका असं बजावून सांगितलं होतं. आजही चाहुल बंगल्यात रात्री 12 ते 3 झोका आपोआप हलतो. बंगल्याच्या संपूर्ण अंगणात पुरुषभर उंचीचं गवत वाढलेलं आहे. फक्त झोक्याभोवती सगळीकडे खुरटलेलं काळं टिक्कर पडलेलं गवत पडलेलं आहे. धन्यवाद श्रोते हो.